दिल्लीतील जंतर मंतर आणि इतर अनेक शहरांमध्ये सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता संपलंय। यावेळी आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेली भाषा आणि पोस्ट बाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे। आंदोलकांचे पोस्टर्स, फलक, घोषणा आणि मीम्स हे अत्यंत कल्पक आणि विरोधी तर काही वेळा आक्षेपार्ह अशा सर्वच प्रकारचे होते। आता यावरूनच अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रनौत यांनी जेनझींबद्दल केलेल्या एका टिप्पणीमुळे नव्या वादाला तोंड फोडले। इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकारावरून कंगना रनौत या सोशल मीडिया सोडण्याच्या तयारीत देखील आहेत। आपल्या पोस्टमध्ये कंगना रनौत यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। खासदार कंगना रनौत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही पोस्ट शेअर केल्या आहेत। यामध्ये त्यांनी आंदोलकांनी वापरलेल्या भाषेवर टीका करताना तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय। जंतर मंतर आणि इतर ठिकाणच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी वापरलेली भाषा आणि इंस्टाग्राम पोस्ट या अत्यंत किळसवाण्या असल्याचं कंगना रनौत यांनी म्हटलंय। आपल्या पहिल्या पोस्टमध्ये कंगना यांनी लिहिलंय की मी माझ्या आयुष्यात कधीही एकाच ठिकाणी इतका कुरूपपणा पाहिलेला नाही। जेनझींच्या आंदोलनाचे हे रील्स अतिशय किळसवाणे आहेत। ज्या पद्धतीनं ते बोलतात आणि ज्या प्रकारची भाषा ते वापरत आहेत, माझ्या आयुष्यात मी कधीही प्रत्येक फ्रेममध्ये इतक्या गोष्टी एकाच वेळी इतक्या त्रासदायक आणि असभ्य पाहिलेल्या नाहीत, अशी टीका कंगना यांनी केली आहे। यानंतर कंगना रनौत यांनी आंदोलकांच्या संस्कारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यांना कोण जन्म देतं आणि कसं वाढवतं? भारत हा विविधतेने नटलेल्या सुंदर, शालीन आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ लोकांचा देश आहे। तुम्ही स्वतःला झुरळ म्हणून घेता आणि तुमचं रूप व वर्तनही तसंच आहे। यात कोणताही विरोधाभास नाही। तुम्ही या जगाला तुमची घाण, कचरा आणि कुरूपतेचं शिकार बनवत आहात। मी हे रील्स पाहून हादरले। मला आता यातून सावरण्यासाठी डिजिटल डिटॉक्सची गरज आहे, असं कंगना रनौत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर आणखी एक पोस्ट कंगना रनौत यांनी केलंय। त्यामध्ये त्यांनी थेट आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना लक्ष्य केलंय। आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये कंगना रनौत यांनी म्हटलंय की सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काही तरुण हिंदू महिलांचं वर्तन। त्या स्वावलंबी, करिअर करणाऱ्या महिलांचं जीवन अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या स्वातंत्र्यासाठी लागणारी मेहनत आणि कमाई त्यांच्याकडे नसते। खऱ्या अर्थानं स्वतंत्र असलेल्या महिला धाडसी निर्णय घेतात, ठाम मतं मांडतात, पारंपरिक चौकटीबाहेर करिअर निवडतात आणि आपल्या कृतींची जबाबदारी स्वीकारतात। त्यांना त्याची किंमत स्वतःला चुकवावी लागते। त्या स्वतःच्या पायावर उभ्या असतात, आपले पालक किंवा कुटुंबाच्या जीवावर नव्हे। आज तथाकथित पाश्चात्य प्रभावाखाली भारतीय महिलांची एक नवी पिढी तयार होते। मी तिला गटर जनरेशन म्हणते। त्यांच्यापैकी काहींकडे समाजाला देण्यासारखं काही नाही। त्या अभ्यासात चांगल्या नसतात, पण इतक्या विकृत आणि भ्रष्ट झालेल्या असतात की चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत। तरीही त्या ड्रग्ज, मद्यपान किंवा अनेक लैंगिक संबंधांना स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून मिरवतात। पालकांच्या कमाईवर जगतात आणि प्रत्यक्षात स्वावलंबी नसतानाही स्वतंत्र जीवन जगण्याची सतत मागणी करतात, अशा शब्दात कंगना रनौत यांनी या आंदोलकांना सुनावलं आहे। दरम्यान कंगना रनौत यांच्या या पोस्टचे पडसाद आता सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहेत। यावरून आता जेनझी कशा प्रकारे व्यक्त होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।